नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन जाधव. बांधवांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी गोर बंजारा जमातीला एसटी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा यासाठी म्हणून एक फार मोठे जन आंदोलन उभे राहिलेले आहे. एक लोक चळवळ निर्माण झालेली आहे आणि आपल्या संवैधानिक हक्क आणि अधिकाराबद्दल समाजातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा पेटून उठलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून समाजाच्या आपल्या आदिवासी आरक्षणाच्या बाबतीत भावना अतिशय तीव्र आहेत, अतिशय प्रखर आहेत. आणि या आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये समाजातला प्रत्येक वर्ग, समाजातला प्रत्येक घटक आपल्याला काम करत असताना, सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतो. मग तो साहित्य क्षेत्रातला असो, सामाजिक क्षेत्रातला असो, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारा माझा समाज बांधव असो, वा आध्यात्मिक, धार्मिक वा राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्याने या लोक चळवळीमध्ये आपला सहभाग दिलेला आहे. आणि म्हणून ही चळवळ उत्तरोत्तर मोठ्या प्रमाणामध्ये आणि व्यापक व्हावी, अजून तीव्र आंदोलन निर्माण करण्यासाठी आपणा सर्वांना एकत्र येण्याची गरज आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना वाटत आहे. आज जे काही सामाजिक जो विचार जर आपण केला, सामाजिक क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं, राजकीय क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं, तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्राच्या सेंटर पॉइंटमध्ये गोर बंजारा समाजाला आदिवासीचं किंवा एसटी प्रवर्गामध्ये त्याचा समावेश व्हावा ही एक केंद्रस्थानी आलेली एक बाब आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. परंतु दुर्दैवानं काय समाजातल्या काही लोकांकडून एक गैरसमज पसरवण्यात येत आहे. वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या समितीचे बॅनर घेऊन आणि वेगवेगळ्या विविध समित्यांचे बॅनर घेऊन समाजामध्ये एक जो एकोपा निर्माण झालेला आहे त्याला कुठेतरी छेद निर्माण करण्याचा एक केविलवाणा आणि बालिशपणा आपण सर्वजण उघड्या डोळ्याने पाहतोय. माझी त्या सर्वांना विनंती आहे की आपण न भूतो न भविष्यती अशा एका संवैधानिक हक्क आणि अधिकारासाठी आपण एकत्रितपणे लढतो आहे. आणि म्हणून या लढ्याला कुठेही गालबोट लागू नये, कुठेही या लढ्याला एक वेगळं वळण देऊ नये, यासाठी म्हणून समाजातल्या सर्व स्तरातील समाज बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी या मोर्चांमध्ये, या आंदोलनांमध्ये, या लोक चळवळीमध्ये एकत्रितपणे, एकोप्याने, एका झेंड्याखाली आपण सर्वांनी हा लढा उभा करायचा आहे आणि शासनापर्यंत आपला आवाज, आपला संवैधानिक हक्क आणि अधिकारासाठीचा आवाज आपण पोहोचवायचा आहे. ही खऱ्या अर्थानं त्यामागची भूमिका आहे. बंधू आणि भगिनींनो, मी गेल्या काही दिवसांपासून आदिवासी गोर बंजारा जमातीला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं यासाठी काम करत आहे. आणि या संबंधीचे पुरावे, त्याच्या नोंदी, मग ब्रिटिशकालीन पुरावे असो, ब्रिटिशकालीन नोंदी असो, ब्रिटिशकालीन लिहिलेली काही पुस्तकं असो, त्याचे काही संदर्भ असो, याशिवाय 1871चा कायदा, त्याच्यानंतर हैदराबाद गॅझेटियर जो सर्वात चर्चेचा विषय आज झालेला आहे तो असो, किंवा 1952 मध्ये जे काही डिनोटिफाईड ट्राईब म्हणून आपल्याला डिनोटिफाय करण्यात आलं, त्यासोबतच वेगवेगळ्या आयोग, वेगवेगळे कमिशन याच्या शिफारशी असा एक दस्ताऐवज मी तयार करत आहे. आणि या संदर्भात बंजारा समाजाला आरक्षण कसं मिळवता येईल यासाठीचं मी एक माझ्या पीपीटीच्या माध्यमातून, प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी त्या सगळ्या बाबी तुमच्यासमोर आणणार आहे. आणि या संदर्भात आदिवासी गोर बंजारा समाजाला आरक्षण कसं मिळवून देता येईल या बाबतीत मी इंग्रजी, मराठी व हिंदीमध्ये माझं प्रेझेंटेशन येणाऱ्या 8 दिवसामध्ये पूर्ण होईल. आणि म्हणून माझी समाज बांधवातल्या सर्व विद्वान आणि आरक्षणामध्ये काम करणाऱ्या बांधवांना विनंती आहे की आपणही आपल्या प्रेझेंटेशन घेऊन आपण तयार राहावं. आणि जी काही एक सर्वानुमते समिती ठरेल त्या समितीसमोर हे मी प्रेझेंटेशन देणार आहे.
आणि म्हणून ज्या ज्या लोकांना आपल्याला वाटतं की आपल्याकडे आपले दस्तऐवज आहेत, आपल्याकडे नोंदी आहेत, आपल्याकडे पुरावे आहेत, आपल्याकडे काही रिसर्च पेपर्स आहेत किंवा आपल्याकडे काही शिफारसी सुद्धा आहेत आणि त्याचे दाखले पुरावे आहेत, असे ज्यांना खात्री आहे त्यांना देखील मी विनंती करतो की आपल्या दस्तावेजासह आपल्या डॉक्युमेंटसह आपण सर्वांनी तयार राहावे आणि मी सुद्धा तयार राहतो, जेणेकरून आपण आपल्या समाजाला एका योग्य दिशेने अर्थात आदिवासीचा दर्जा म्हणजेच ST प्रवर्गामध्ये समावेश मिळवून देण्यासाठी वाटाघाटीमध्ये आपण आपली भूमिका बजावू। यासाठी माझी सर्व बांधवांना विनंती आहे, आपण एका छताखाली एका झेंड्याखाली एकमताने सर्वांनी लढूया यासाठीची विनंती करतो। जय सेवालाल, जय वसंत, जय संविधान।